हरे कृष्णा. अरे बोल. प्रभूजी उचलत नाही आहेत फोन. ओके. 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 चालेल. हँड राईज करून इन्फॉर्म करावं लागेल. सकाळी भिजल्यापासून मी कपडे माझे ओले आता बदलते एवढं भिजायचं नाही पावसात. पुन्हा आणायचं कपडे. तर पायदानी काय सकाळी सगळे सुटले इच्यामुळे झालं सगळं पूर्ण. किती दादाला बोलवलं होतं ना मला की एक वर्ष पाऊस हरे कृष्णा. हरे कृष्णा. ऐकायला येते ना तुम्हाला? येस प्रभूजी ऐकायला येते. हो हो. सॉरी सॉरी, ते म्हणजे इंटरनेट जरा डाऊन झाला होता, त्याच्यामुळे हे करू शकलो नाही. म्हणजे पॉवर हरे सप्लाय कृष्णा कमी प्रभू. झाला. प्रॉब्लेम कोण पाहिजे. हरे कृष्णा प्रभू नोट्स पाठवलेत का गैयप्पाला? हरे बोल. हरी बोल. हरे बोल. आवाज बाहेरचा आवाज जास्त येते प्रभूजी भक्तांचा. माझा येत नाही आवाज मला? हा येते येतोय प्रभूजी येतोय तुमचा. प्रभूजी. येतं बाकी येतं. इतर भक्तांचा जास्त येते. माईक बंद करा माताजी सर्वांनी आपला. ज्योत्स्ना पांडा माताजी, ज्योत्स्ना पांडा माताजी. अजय कृष्ण गजय अजय कृष्ण. माईक बंद करा तुमचा. ज्योत्स्ना पांडा माताजी बंद प्लीज. करा तुमचा माईक.
हे आपण चर्चा केली तर परत रिपीट झालं आहे. श्रुती प्रस्थान, न्याय प्रस्थान, स्मृती प्रस्थान हे आपण चर्चा केली होती. तर हे होतं की ब्रह्मन परमात्मा भगवान पंडित याला मानत नाहीत, तर आमचे आचार्य मानतात. आचार्य कोण आहे? शंकराचार्य. गीता मातेमध्ये अर्जुन व कृष्ण यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. काय म्हणतात की एको देव देवकी पुत्र एक एको एको देव देवकी पुत्र एकमंतर तसे नामाने आणि एकच शास्त्र आहे ते म्हणजे भगवद्गीता आहे, आणि एकच मंत्र आहे हरे कृष्ण मंत्र आहे, आणि एकच सेवा म्हणजे भगवंताची प्रेममय सेवा. तरी शंकराचार्यांनी गीता भाषामध्ये गीता मातेमध्ये वर्णन केलेलं आहे की एको देव देवकी पुत्र देव एक मंत्र तसे नामाने आणि एक कर्म तसे देवसे सेवा, आणि एक शास्त्र आहे देवकी पुत्र गीता. तर हे शंकराचार्य वर्णन केलेलं आहे. म्हणून बाकीचे जर लोक जर समजत नसतील की भगवंत अशा प्रकारे निराकार आहेत की अशा प्रकारे, पण आपले आचार्य म्हणतात की भगवंत खरी ओळख सिद्ध करतात की भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, हे आचार्य सांगतात. सर्व वैष्णवाचार्य व पंडित यांना मानत असेल तरी आमचे आचार्य मानतात. हा. हे परत पंडित म्हणजे संपूर्ण वेदाचं हे पालन करणारे पंडित सर्व लोक. पंडिताद्वारे भौतिक ज्ञान भरपूर झालेलं आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद अध्ययन केलेलं आहे पूर्ण. बायाटे श्लोक संपूर्ण. पण जीवनामध्ये पालन करत नाही, भगवंताला मानत नाहीत. एवढं संपूर्ण पालन हे करून पण भगवंताला ते मानत नाहीत. तर म्हणून ह्यांना पंडित म्हणलेलं आहे. तर आपला जीवनाचा उद्देश पंडित नाही बनायचा आपला, तर भगवंताचा काय बनायचं आहे? आपल्याला भक्त बनायचं आहे. भक्तामध्ये आणि पंडितामध्ये पांडित्यापूर्वी तत्वज्ञान भरपूर झालेलं आहे, पण भगवंताचा स्वीकार करत नाहीत. एवढं तत्वज्ञान माहीत आहे तरी पण भगवान निराकार आहेत, भगवान ब्रह्म आहेत अशा प्रकारे भगवंताला हे म्हणतात. निर्गुण आहेत, निराकार म्हणतात ते पांड्याद्वारे जाऊन. तर म्हणून हे जोरही लोक मानत नसतील पांडित्य लोक, पण भगवत बुद्धी आहे त्यांना, भगवंताचा स्वीकार करत नाहीत, पण आपले आचार्य मानतात. कारण त्यांनी भगवत साक्षात्कार जीवनामध्ये त्याचा अनुभूती घेतलेली आहे. म्हणून हे शंकराचार्याचं उदाहरण दिलेलं आहे. असे अनेक आचार्य आहेत. रामानुजाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, विष्णू सफापाय, निंबर्गाचार्य, सर्व आचार्यांनी भगवंताचं अस्तित्व जीवनामध्ये मान्य केलेलं आहे. तर म्हणून शंकराचार्य उदाहरण दिलेलं आहे की हे जरी पांडित लोक मानत असतील की भगवंत नाहीयेत, निराकार निर्गुण आहेत, तर आपले आचार्य मानतात. गीता निर्गुण निराकारने पण सांगितले नाही. काय घ्या ना, विचारत काय करायचं? तर म्हणून हे शंकराचार्य नाव दिलं की आपले आचार्य सर्व म्हणतात की भगवान पूर्ण पुरुषोत्तम सच्चिदानंद विग्रह आहेत. तर ईशोपनिषदचा इतिहास आहे. ईशोपनिषद आता आपण ज्या ग्रंथाचा चौथा भाग पाहतोय, आपण पहिला पाहिला की व्याख्या पाहिली, नंतर दुसरं वेद पाहिलं, नंतर तिसरा भाग होता की उपनिषद काय आहे, आणि चौथा भाग आहे ईशोपनिषद. आणि ईशोपनिषदचा आता इतिहास आपण चर्चा. ईशोपनिषद काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, कोण कोणाला सांगितलं, ज्या पुस्तकाची आपण चर्चा करणार आहोत तर त्याच्याबद्दल आता आपण हे करणार आहोत. तर ईशोपनिषद आहे, त्याचा इतिहास आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायामध्ये स्वयंभू भगवंतासाठी केलेली प्रार्थना आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायामध्ये स्वयंभू बनवून भगवंतासाठी केलेली प्रार्थना आहे. तर हे ईशोपनिषदचा इतिहास आहे. ही फक्त प्रार्थना आहे. दुसरं आहे ब्रह्मांड पुराणामध्ये आकुतीचे पुत्र विष्णूचे अवतार, आकुती, प्रसूती, देवहूती अशा प्रकारे आहेत ना. तर आकुतीचे पुत्र आहेत, विष्णूचे अवतार आहेत, त्यांचं नाव आहे यज्ञ. तर यज्ञाने स्वयंभूला या ईश मंत्राची प्रार्थना केली. यज्ञाला स्वयंभू म्हणून भगवंताचेच अवतार आहेत, तर त्यांना स्वयंभू म्हणून या ईश मंत्राची प्रार्थना केली. आता हे जे आपण पाहतोय स्वयंभू म्हणून केलेली प्रार्थना आहे. कुणाला? यज्ञ भगवंताला ईश मंत्राची प्रार्थना केली. म्हणजे ज्याच्यामध्ये काही 18 मंत्र आहेत, तर संपूर्ण मंत्र जे आहेत स्वयंभू म्हणून यज्ञ भगवंताला प्रार्थना केलेली आहे. संपूर्ण संपूर्ण प्रार्थना आहेत. आणि ती जर प्रार्थना आपण पण उच्चारण केली तर आपली पण प्रार्थना भगवंताला होऊ शकते. आपल्याकडे एवढी बुद्धी नाही नवीन प्रार्थना निर्माण करून भगवंताला बोलण्यासाठी,
पण त्याच प्रार्थनेचं आपण जर उच्चारण केलं तर तीच आपली पण प्रार्थना होऊ शकते. तर प्रार्थना की तेव्हा कोणाकडूनही मृत्यू होऊ नये असा शिवजीकडून वर प्राप्त भयंकर राक्षस त्यांना खाण्यासाठी आला होता. कुणाला? स्वयंभूला. भयंकर एक राक्षस आहे. शिवजीकडून त्यांनी वर प्राप्त केलं होतं की त्यांच्यापासून कुणाचाही मृत्यू कुणापासूनही त्याचा मृत्यू होणार नाही. शिवजीने त्यांना वरदान दिलं तथास्तु म्हणून. हिरण्यकशिपूला ब्रह्माजीने वरदान दिलं होतं. पण शेवटी नरसिंह भगवान यांनी त्यांचा वध केला. तर त्याच प्रकारे ह्या असुराला जो आहे त्या असुराचं नाव दिलेलं नाही ठिकाणी. शिवजीकडून वर प्राप्त झाला होता की ठीक आहे तुझ्याकडून कुणाचाही तुझा वध होणार नाही कुणाकडून पण. तो आजीवन बनला. तर त्यावेळेस आजीवन बनल्यावर व्यक्ती काय करतो? दुसऱ्याला खाण्यासाठी जातो. तर हा व्यक्ती आता स्वयंभूसाठी खाण्यासाठी आला राक्षस. तर त्यावेळेस खाण्यासाठी आल्यानंतर स्वयंभूनी भगवंताला हे ऐकून यज्ञाने त्यांना मारून मुक्त केले. तर ज्यावेळेस भक्त भगवंताची प्रार्थना करतो तर भगवंत येतात आणि काय करतात? अशा प्रकारे त्या असुराला ठार मारतात भगवंत. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे. तर हे शुक्ल यजुर्वेदामध्ये वर्णन आहे. नंतर ब्रह्मंड पुराणामध्ये त्या ईशोपनिषदचे वर्णन आहे. तर ईश म्हणजे परमनियंत्रक आहेत. ईश ईश व उपनिषद तीन शब्दाचा अर्थ दिलेला आहे. ईश म्हणजे परम नियंत्रक. सर्व त्यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नियंत्रक नाहीये. ईश्वर सर्वांचे ईश्वर परमेश्वर अशा प्रकारे. ईश म्हणजे परम नियंत्रक. त्यांचा कोणीही नियंत्रक नाही. ते सर्वांचे नियंत्रक आहेत. पण भगवंताचा कोणीही नियंत्रक नाहीये. ऊप म्हणजे जवळ. ऊप म्हणजे जवळ आणि निषेध म्हणजे जवळ बसणे किंवा येणे. म्हणजे परम भगवंताच्या जवळ येणे. तर ईशोपनिषद आपल्याला काय शिकवत आहे? की भगवंताच्या जवळ कसं यायला पाहिजे आपल्याला. आणि भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे हे ईशोपनिषद आपल्याला शिकवते. तर ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये हा ईश उपनिषद सुरुवातीपासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत ह्याचाच वर्ण जे परिभाषा आहे किंवा व्याख्या आहे की भगवंताच्या जवळ कसं राहायला पाहिजे, जवळ बसून कशी भक्ती केली पाहिजे भगवंताची, कसं जवळ यायला पाहिजे. तर ह्याच्याबद्दल ईशोपनिषद ग्रंथ आपल्याला शिकवतो. मुक्तिकोपनिषदाच्या नुसार 108 उपनिषदापैकी 10 प्रमुख आहेत. मुक्तिकोपनिषद एक उपनिषद आहे. त्याच्यानुसार 108 प्रकारचे उपनिषद आहेत. ते संपूर्ण व्यास म्हणूनच रचना केली आहे त्याची. त्याच्यापैकी 10 प्रमुख आहेत. 10 उपनिषद. त्याच्यामध्ये पहिला उपनिषद आहे ईशोपनिषद. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. पहिला आहे केन उपनिषद आहे, कठोपनिषद आहे, प्रश्न उपनिषद आहे, मंडूक उपनिषद आहे, मांडुक्य उपनिषद आहे, तृतीय उपनिषद आहे, येत्रेय उपनिषद आहे, छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद. तर प्रपादाने भगवद्गीतेमध्ये तात्पर्यामध्ये कोट म्हणून अनेक प्रकारचे उपनिषद घेतलेले आहेत. छांदोग्य उपनिषद, तृतीय उपनिषद, श्वेताश्वत उपनिषद अशा अनेक प्रकारचे उपनिषद प्रपादाने भगवद्गीतेमध्ये कोट म्हणून केलेलं आहे. अशा प्रकारे समजण्यासाठी त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. तर हे उपनिषद आहे 10 प्रमुख आहेत. नंतर श्वेताश्वर उपनिषद म्हणून 11 उपनिषद प्रमुख उपनिषद झाली. तर म्हणून 11 उपनिषद जे आहेत त्या 108 उपनिषदापैकी 11 उपनिषद जे आहेत उपनिषद हे प्रमुख झाले. आणि हे संपूर्ण उपनिषद काय दाखवतात आपल्याला? परमनियंत्रक भगवंताच्या जवळ येऊन बसणे किंवा त्यांची भक्ती करणे. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ईशोपनिषद. म्हणून आपल्याला भक्ती करण्यासाठी पहिला जे ईशोपनिषद आहे ते आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल प्रतिपादन केलेलं आपल्याला कशी भक्ती केली पाहिजे, भगवंत काय आहेत अशा प्रकारे. तर म्हणून फक्त आपल्या अभ्यासक्रमामध्ये आणि प्रपादानी ईशोपनिषद हा जो ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. शंकराचार्य काय झालं? काय झालं? शंकराचार्य 10 कशावर भाषे लिहिली? ते वर कसं आहे? शंकराचार्यांनी 10 उपनिषदावर भाष्य लिहिले आहेत. शंकराचार्यांनी 10 उपनिषदावर भाष्य लिहिली.
कुठले रामानुजाचार्य यांचे शिष्य रंगमानुज यांनी हिशोबनिशा सोडून इतर 10 वर्षावर भाष्य लिहिली. रामानुजाचार्याने त्यांचे शिष्य रंगमानुज यांनी हिशोबनिशा सोडून इतर 10 वर भाष्य लिहिली आणि शंकराचार्यांनी उपनिषदावर भाष्य लिहिली. अशा प्रकारे गीता महात्म्यामध्ये त्यांनी उपनिषदावर फक्त भाष्य लिहिली, हिशोबनिषदावर नाही. उपनिषदावर पुढे आहे मध्वाचार्य यांनी सर्व 11वर भाष्य लिहिली. मध्वाचार्यांनी संपूर्ण जे 11 आहेत ईशोपनिषद पासून संपूर्ण श्वेताश्वर संपूर्ण 11वर त्यांनी भाष्य लिहिले, म्हणजे टीका लिहिली, त्याचं विस्तारित वर्णन केलं संपूर्ण, की काय याची व्याख्या केली संपूर्ण. बलदेव विद्याभूषण यांनी 10वर भाष्य लिहिली. आता ईशोपनिषदच उपलब्ध आहे. बलदेव विद्याभूषण यांनी 10वर भाष्य लिहिले, पण आता ईशोपनिषद हाच एक भाष्य उपलब्ध आहे आणि तेच प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये आपल्यासाठी ते दिलेलं. अशा अनेक अनेक आचार्यांनी त्यांच्यावर भाष्य लिहिलेले आहेत. म्हणून ईशोदाचे नाव प्रथम मंत्राचा शब्द ईशावास्यमुळे पडला जाते. ईशोपनिषद हे नाव का पडलं, तर ईशोपनिषदाचा जो पहिला मंत्र आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचा जगता जगतेन तक्तेन भुंजित महाग्रत कस्य धनम, तर हा पहिल्या मंत्रावरून काय बोललं, पहिल्या मंत्रावरून याचं नाव पडलं ईशोपनिषद. कारण संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे संपूर्ण, म्हणून भगवंताचा त्याच्यावर अधिकार आहे, आपला अधिकार नाहीये. तर या मंत्राचा अर्थ आहे या ईशोपनिषद प्रथम मंत्राचा प्रथम शब्द मुळे ह्याला काय पडलं नाव, ईशोपनिषद हे नाव त्याला पडलेलं आहे. हे वाजने संहितामध्ये आल्यामुळे त्याला वाजने संहितोपनिषद म्हणतात. तर ही ईशोपनिषद आहे, वाजने संहितेमध्ये आलेला आहे, म्हणून त्याला वाजने संहिता किंवा संहितोपनिषद असे म्हणतात. ईशोपनिषदला अनेक अनेक नाव आहेत. हे इस्कॉनच्या अधिकारतेला प्रमाणित करते. बसायला बसूया, काय प्रॉब्लेम आहे मला, बसू द्या, काय प्रॉब्लेम, त्याला हिशोब नाही, आम्हाला बसूया, त्यांना डिस्टर्ब होऊ नये. तरी इस्कॉनच्या अधिकारतेला परिणाम करते. इस्कॉन जे आहे या ईशोपनिषद ग्रंथावर पूर्ण आधारित आहे संपूर्ण. तर या जगाने संपूर्ण भगवंताचं अस्तित्व त्यांनी मान्य करतात की भगवंत निराकार नाहीत, निर्गुण नाहीत, तर भगवंत सच्चिदानंद विग्रह आहे. म्हणून इस्कॉनच्या अधिकारतेला प्रमाणित करते हे ईशोपनिषद, म्हणून याला वाजने संहिता किंवा संहितोपनिषद म्हटले जाते. व्यक्तीला कृष्णाच्या जवळ घेऊन जातो. हा ईशोपनिषद ग्रंथ जे आहे व्यक्तीला कृष्णाच्या जवळ घेऊन जातो. कारण आपल्याला कुणाजवळ जायचं आहे, कृष्णाच्या जवळ जायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ईशोपनिषद ग्रंथाचं अध्ययन करायचं आहे. कृष्णापासून आपल्याला दूर जायचं नाही, तर आपल्याला कृष्णाच्या जवळ जायचं आहे. आणि ईशोपनिषद ग्रंथ आपल्याला भगवंताच्या जवळ आपल्याला घेऊन जातो. तर हे अशा प्रकारे ईशोपनिषदचं जे आहे इतिहास आणि अनेक अनेक शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. तर ग्रंथ विभाग आहे, त्या ईशोपनिषद ग्रंथामध्ये विभाग आहेत. या 18 मंत्र आहेत, तर त्याच्यामध्ये विभाग आहेत. तर पहिला विभाग आहे संबंध. कुठलं कार्य करण्यासाठी 3 गोष्टी लागतात, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर पहिला आहे संबंध. संबंध म्हणजे माझा भगवंतासाठी काय संबंध आहे, आपला भगवंतासाठी काय संबंध आहे, संबंध स्थापित करणे. तर पहिला आहे संबंध स्तुती, ईशस्तुती मंत्र 4, 5, 8 आणि 14 मध्ये भगवंताशी संबंध कसा स्थापित केला पाहिजे. आपण भगवान पूर्ण पुरुषोत्तम आहेत, आपण जीवात्मा आहोत, आणि अशा प्रकारे भगवान परमेश्वर आहेत आणि आपण जीवात्मा आहोत. जीवात्म्याचं कार्य आहे भगवंताची सेवा करणे, भक्ती करणे, भगवंताशी संबंध स्थापित करणे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. तरी संबंध स्तुतीमध्ये मंत्र 4, 5 आणि 8 आणि 14 मध्ये वर्णन आहे. नंतर अभिधेय आहे. ठीक आहे, भगवंताशी संबंध स्थापित झाला, कृष्ण भगवंत आहेत आणि मी जीवात्मा आहे, तर मी काय केलं पाहिजे. जसं तुम्ही घरी कुकिंग करण्यासाठी सामान घेऊन येतो आपण दुकानावर सामान आणून ठेवतो. असं ठेवत नाही, आपण काय करतो, नंतर किचन मध्ये जाऊन त्याला काहीतरी बनवतो आपण. ते आहे काय आहे, अभिधेय. अभिधेय संबंध स्थापित झाला त्यानंतर काय करायचं, त्या तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलात, या ठिकाणी आलात तर काय केलं तुम्ही, बसलाय, काहीतरी लिहिताय, काहीतरी ऐकताय, काहीतरी करता, आणि शेवटी हे अभिधेय आहे. आणि मंत्र क्रमांक 1, 2, 3, 9, 11, 15, 16, 17 आणि 18. तर ह्याच्यामध्ये अभिधेय आहे. भगवंताची संबंध स्थापित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, म्हणजे भगवंताची भक्ती करायची आपल्याला.
भगवंताची भक्ती करायची. राधा गोपीनाथ मंदिरमध्ये आल्यानंतर काय आता आपण नामजप करतो, कीर्तन करतो, कथा ऐकतो. कोणी म्हणे की मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय केला तिथं? तर काय करतो आपण? भक्ती करतो. हे आहे अभिधेय. शेवटी प्रयोजन, संबंध स्थापित झालेला आहे, तुम्ही भक्ती पण करताय, आणि प्रयोजन काय आहे शेवटी? उद्देश काय याचा सर्व करण्याच्या पाठीमागे? काय फलप्राप्ती होणार आहे? तर भगवंताच्या धामाची प्राप्ती. उद्दिष्ट काय आहे? लक्ष्य भगवंताच्या धामाची प्राप्ती. अशा प्रकारे तर हे प्रयोजन आहे. तर मंत्र क्रमांक 6, 7, 10, 12 आणि 13 आहे. भगवंत भगवंताशी आपला संबंध जोडलेला आहे. संबंध जोडल्यानंतर आपल्याला भक्ती करायची आहे. भक्ती केल्यानंतर प्रयोजन काय सर्व कार्याच्या पाठीमागे? भगवंताच्या धामाची, गोलोकेच, भगवंताच्या गोलोकवृंदामध्ये आपल्याला जायची इच्छा आहे. तर हे प्रयोजन आहे. मनुजीवनाचा उद्देश आहे या ठिकाणी भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे. तर हा मनुजीवनाचा उद्देश आहे. तरी ग्रंथ विभाग आहे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. हरे कृष्ण. तर आता काही प्रश्न आहेत तुम्हाला याच्याबद्दल? फक्त ईश्वरी आपण सुरुवात केलेली आहे. पुस्तकाची सुरुवात आहे भूमिकापासून होते किंवा प्रस्तावना. 6 ऑक्टोबर 1969 साली कॉर्नवेल मंडळाने दिलेलं प्रवचन आहे आणि वैदिक ज्ञानाची ओळख म्हणून हे टॉपिक आहे त्याचं. आणि ही भूमिकामध्ये फक्त प्रभुपादाचं प्रवचन आहे. त्या प्रवचनाचंच प्रभा भक्तांनी त्याचं हे करून या ठिकाणी वेदांची शिकवण, प्रस्तावना, वेद काय आहेत त्याची शिकवण प्रभुपादांनी तिचं प्रवचन. म्हणजे भगवंतांची भक्ती करायची. हा, संबंध भगवंताचे स्थान. भगवान कोण आहेत, मी कोण आहे, जोडायचं काय फरक आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा अभिधेय म्हणजे भगवंताची भक्ती करायचं आहे. एवढं भक्ती करतो आपण, 16 माळा जप करतोय, 4 नियमाचं पालन करतोय, याचा उद्देश काय शेवटी? काय प्राप्त व्हायचे तुम्हाला? तर सर्व करून आपल्याला भगवंताच्या धामाला जायचं आपल्याला. तर त्यासाठी आपण मेहनत करतोय सर्व. तर ते काहीच प्रयत्न करायचं नसेल तर आपण कशाला करणार आहे? आपण महिनाभर काम करतो ना कंपनीमध्ये वगैरे, चर्चगेट, विरार, सुरत लोकल करतो, कारण का महिन्याच्या शेवटी पगार मिळतो ना आपल्याला. त्या प्रकारे म्हणजे हे भक्ती करतो आपण, शेवटी काय फलश्रुती काय? भगवंताच्या धामाची प्राप्ती. अशा प्रकारे भौतिक नाही, पूर्णपणे आध्यात्मिक आहे. पण दुसरं तर काही मागत नाही. धामाची आपण फक्त हे करतो, प्रार्थना करतो आपण. अशा प्रकारे ईशोपनिषद 11 ईशोपनिषदापैकी एक आहे. हा, त्याचा स्वीकार. भक्तीसाठी तेवढंच आवश्यक आहे आपल्याला. इस्कॉनमध्ये तेवढंच आवश्यक आहे आपल्याला. बाकी सर्व 11 उपनिषद जर वाचन केलं तर काही समजणार नाही आपल्याला. पण सर्वांचा संपूर्ण सार जे एसेन्स भेटणार आहे ते ईशोपनिषदामध्ये. भगवान कृष्ण आहेत, आपण जीव आहोत, त्यांची भक्ती केली पाहिजे, भक्ती करून भगवंताच्या धामाला जायचं आहे. तर हे संपूर्ण ईशोपनिषदमध्ये वर्णन आहे. श्री त्याला शेअर होत नाही ना, त्याला स्टॉप करावं लागेल ना शेअर. पाठीमागे झालं काय परत? हरे कृष्णा. दिसतंय तुम्हाला? ऐकायला येते का सर्वांना? आहे ऑनलाईन मध्ये? येस प्रभूजी, ऐकायला येते. ठीक आहे, ठीक आहे. येस तर हे प्रभूजी, दुसरा येते आपला ऐकायला. पहिला पहिला भाग आहे. आपण उपनिषद त्याच्यावर चर्चा केली. आपण उपनिषद काय आहे. आता दुसरा आहे भूमिका, म्हणजे प्रभुपादांनी प्रस्तावना म्हणतात त्याला.
की संपूर्ण ग्रंथाचा संपूर्ण सार काय आहे प्रस्तावना, हे संपूर्ण जे वर्णन आहे. तर या त्या ग्रंथामध्ये आता सुरुवातीला प्रभात हे प्रवचन आहे. कृष्ण कृपाप्रती याची भक्तिवेदांत संप्रदाय यांची 6 ऑक्टोबर 1969 साली कॉन्वे हॉल लंडन इंग्लंडमध्ये दिलेले एक प्रवचन आहे. म्हणून त्याला भक्तांनी भूमिका किंवा प्रस्तावनामध्येच हे केलेलं. तर आपण आता त्याची चर्चा करणार आहोत. तर ह्या ग्रंथाचा उद्देश काय आहे, ह्या ग्रंथापासून आपण काय शिकू शकतो, भूमिका काय. तर भूमिका आहे श्रील प्रभुपादांनी 6 ऑक्टोबर 1969 साली कान्वे हॉल लंडन मध्ये दिलेले हे प्रवचन आहे. संपूर्ण ग्रंथाच्या सुरुवातीला भूमिका लिहिली. कुठला पण लेखक जो ग्रंथ लिहितो त्याचा उद्देश लिहितो, भूमिका काय आहे, ग्रंथातून तुम्ही काय शिकू शकता. तर हे संपूर्ण या ग्रंथामध्ये सुरुवातीला भूमिकामध्ये प्रभुपादांनी दिलेलं प्रवचन आहे. तर वैदिक ज्ञान काय आहे, तुमची भक्ती करतोय वैदिक ज्ञान, गीता भागवत हे संपूर्ण ज्ञान आहे. तर वैदिक ज्ञान काय आहे प्रश्न आहे. तर वैदिक ज्ञान काय आहे याची परिभाषा करू की वेदांची व्याख्या आहे. वेद म्हणजे ज्ञान. पहिले पण आपण चर्चा करत होतो की वेद म्हणजे ज्ञान आहे, आणि कोणतेही ज्ञान वेद आहे. कोणतेही ज्ञान वेद आहे. वेद म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे वेद आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण पण भगवंत अर्जुन ह्याला सुरुवातीला ज्ञान दिलं ब्रह्माजीला, तेने ब्रह्महृदय आदी कळे म्हणून ते सूर्य. वेदांचं ज्ञान सुरुवातीला भगवंतांनी ब्रह्माजीला दिलं, प्रथम जीव अशा प्रकारे. तर वेद म्हणजे ज्ञान आहे आणि कोणतेही ज्ञान म्हणजे वेद आहे. कारण वेदाची शिकवण हेच मूळ ज्ञान आहे. वेदांची शिकवण जी आहे, वेद म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे वेद आहे, तर वेदांची शिकवण हेच मूळ ज्ञान आहे. हे कशासाठी पाहिजे, वेदांचं ज्ञान वेद वगैरे हे कशासाठी पाहिजे, काय आवश्यकता आहे जीवनामध्ये, वेद आपल्या जीवनामध्ये काय कार्य करत जातात, काय आवश्यकता आहे आपल्या वेदा जीवनामध्ये. कारण मार्गदर्शनाची जी आवश्यकता आहे, वेद आहे आपल्याला ज्ञान मार्गदर्शन करतात. तर भौतिक जगामध्ये पण लोक ज्ञान ग्रहण करतात. ज्ञान ग्रहण काय करतात, चांगल्या प्रकारे राहतात, चांगल्या प्रकारे धन प्राप्ती करतात. अशा प्रकारे त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. तर म्हणून मार्गदर्शनासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून वेद काय करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. आमचे ज्ञान अपूर्ण आहे. तर कोणी म्हणेल की मी तर पूर्णपणे ज्ञानी आहे, मला ज्ञानाची काय आवश्यकता नाही, भक्ती करायला मला पूर्णपणे ज्ञान आहे संपूर्णपणे. पण नाही, प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की आपण कोण, प्रत्येक मनुष्य जे आहे अपूर्ण आहे, आपलं ज्ञान अपूर्ण आहे, पूर्णपणे नाही आहे. तर भगवंताचं ज्ञान आहे, भगवान सौंदर्यवान आहे, शक्तिवान आहे, ज्ञानवान आहे, वैराग्यवान आहे, कीर्तिवान आहेत. षडाश्वरीत भगवंत, भगवंताकडे संपूर्ण ज्ञान आहे. पण आपल्याकडे आहे का, पूर्णपणे ज्ञान आहे का. कुठलंही एक ऐश्वर्य आपल्याकडे पूर्ण नाही, ज्ञान पूर्ण नाही, सौंदर्य पूर्ण नाही, कीर्ती नाही, वैराग्य नाही, शक्ती नाही, काहीच नाही आपल्याकडे. संपत्ती नाही, सुंदरता नाही, पूर्णपणे नाही, भगवंता एवढे नाहीये. म्हणून आपले जे ज्ञान जे आहे अपूर्ण आहे. आपलं ज्ञान काय आहे, अपूर्ण आहे, पूर्णपणे ज्ञान नाहीये. तर जीव दोन प्रकारचे आहेत. एक आहे बद्ध आत्मा, 4 दोषाचा शिकार म्हणतो तो बद्ध आत्मा. दुसरा आहे मुक्त आत्मा, तो दोष मुक्त आहे. 4 दोषाचा शिकार आहे. कुठला आहे, भ्रमित असतो, चुका करतो, फसवतो, आणि अपूर्ण इंद्रिय आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत, आहे की नाही, माझ्यामध्ये तर आहेत. भ्रमित असतो, अपूर्ण इंद्रिय आहेत, भ्रमित असतो, चुका करतो, आणि त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आपण दुसऱ्याला फसवतो. एकच कार्य आहे, आपले इंद्रिय अपूर्ण आहेत, पूर्णपणे नाही आहेत. भगवंताची इंद्रिय कशी आहेत, पूर्ण आहेत, सच्चिदानंद वगैरे आहेत. आपण जर चष्मा काढला तरी पाहू शकत नाही, म्हणजे इंद्रिय काय आहेत, अपूर्ण आहेत अशा प्रकारे. पण भगवंत आपल्या कुठल्या इंद्रियाने कुठले कार्य करतात. म्हणून खरे ज्ञानवान कोण आहेत, भगवंत आहेत. सर्व जीव जे आहेत 2 प्रकारचे, बद्ध आत्मा आहे, 4 प्रकारचे दोष आणि मुक्त आहे. दोषातून दोष आहेत त्याच्याकडे, चुका करणे, भ्रमित असतो, फसवण्याची वृत्ती आहे, आणि अपूर्ण इंद्रिय आहेत बद्ध आत्म्यामध्ये. मुक्त आत्म्यामध्ये दोष मुक्त आहे, मुक्त आत्मा आहे. जर प्रभुपाद आहेत तर त्याच्या वरिष्ठ असतात, ते मुक्त आत्मा आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाहीत, कधी चुका करत नाहीत, ते कधी भ्रमित राहत नाहीत, कधी दुसऱ्याला फसवत नाहीत. त्यांची इंद्रिय पूर्णपणे आहेत, अशा प्रकारे जे काय कार्य करतात ते पूर्ण करतात. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे जीवात्मा आहेत. बद्ध आत्मा दोषाने भरलेला आहे,
आणि मुक्त आत्मा तो दोष मुक्त, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाहीये. तर आपल्याला संघ कुणाला करायचा आहे? दोष मुक्त मुक्त आत्म्याचा आपल्याला संघ करायचा आहे, जेणेकरून आपण पण मुक्त होऊ. चार दोष, जीव गोस्वामीच्या तत्व संदर्भामध्ये चार दोषाचं वर्णन आहे. मी अगोदर तुम्हाला चर्चा केलीची. एक पहिला आहे चुका करतो, म्हणजे भ्रमित अवस्थेमध्ये आहे, चुका करणे पहिला दोष आहे. उदाहरण दिलेलं आहे, गांधीजींचं उदाहरण दिलं आहे, प्रभात त्याच्यामध्ये देतात गांधीचं. गांधीजींना दिल्लीच्या सभेला जाऊ नका असे सांगितले होते, पण ते गेले आणि हत्या झाली. एवढे प्रसिद्ध व्यक्ती आहेत गांधीजी, महात्मा गांधीजी. तर बापू पण त्याला नमस्कार करतात, स्वातंत्र्य मिळाले एवढे मेहनत केली, पण ते पण व्यक्ती पण चुका करतो. आणि भौतिक जगामध्ये सर्व जीव काय असतात? चुका करतात. कोणी शुद्ध नाहीये. चुका केल्यानंतर म्हणतात की अरे मी ही फार मोठी चूक झाली, पश्चाताप करतात आणि परत चुका करतात. आणि चुका करणे, शिकत शिकत चुकणे आणि चुकत चुकत शिकणे, कार्य करतात. कलियुगातील पद्धतीचं कार्यच आहे अशा प्रकारे. तर म्हणून चार दोष आहेत. तर पहिला आहे चुका करणे, भ्रम. तर ही गांधीजींनी सर्वात मोठी चूक केली. जर त्यावेळेस गेले नसते ते, तर त्यांची हत्या त्या ठिकाणी झाली नसते. दुसरा आहे केनेडी, हे बहुतेक दक्षिण आफ्रिकेमधला आहे, सुद्धा सभेला गेले व मारले गेले. त्यांना पण सांगितलं की तुम्ही त्या सभेला जाऊ नका, तुमची हत्या होणार आहे. पण ते पण गेले, ऐकले नाही, चूक केली आणि त्याची पण हत्या झाली. तर दुसरं आहे भ्रमित होणे. दुसरं आहे भ्रमित होतो आपण. काय करायचंय काय करायचं समजत नाही. अर्जुनाची ती स्थिती झाली होती कुरुक्षेत्र युद्धामध्ये. सर्व नियम झालं, सर्व झालं की कौरव आता युद्ध होणार आहे कौरवाबरोबर. युद्धस्थळामध्ये आले आणि अर्जुन म्हणला की मी युद्ध करणार नाही. कोणी माताजी आहे सर्व किचनमध्ये सर्व सामान ठेवलं, म्हणजे की मी कुकिंग करणार नाही. तर काय होईल घराचं संपूर्ण? सर्व झगडे होतील ना, भांडणं होतील. त्या प्रकारे झालं. भगवंतांनी सर्व 18 अक्षरी सैन्य उपस्थित आहेत, नगारे वाचतायत, सर्व वाचतायत. अर्जुनाला सांगितलं तू युद्ध कर. अर्जुन म्हणले मी युद्ध करणार नाही, मला युद्ध केल्याने मला पाप लागेल, माझं वर्षाचा हत्या होईल, सुख भोगून आणण्याचे कारण देते. त्यासाठी भगवंताने काय गीतेचा उपदेश केला. आणि त्या भ्रमातून अर्जुन बाहेर आला, युद्ध केला आणि शेवटी विजयी झाला. म्हणून भ्रमित अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे? भगवंत किंवा भगवंताच्या भक्ताची, गुरु साहेबांचा आश्रय आपल्याला घेतला पाहिजे. भ्रमित होणे म्हणजे प्रमाद. काय करायचं आणि काय नाही, पागल झाला असतो व्यक्ती. काय त्याला योग्य काय करायचं हे समजत नाही. भ्रम म्हणजे जो अस्तित्वात नाही, माया त्याचा स्वीकार करणे. भ्रम म्हणजे जे अस्तित्वात नाही त्याचा स्वीकार करतो, म्हणजे तो भ्रमित होतो. तर आपण पाहतो ना रात्री कधी कधी एक रस्सी जर पडलेली असेल तर आपण साप म्हणतो त्याला, तर अंधारामध्ये दिसत नाही. पण तो साप आहे का? नाही, ते रस्सी आहे. तुम्ही साप समजता त्याला. पण दुसरं उदाहरण आहे सूर्याचं. तर तुम्ही सूर्याला जर पाहिलं तर का तपकडीसारखा बसेल, पण सूर्य तपकडीप्रमाणे आहे का? नाही. सूर्य तर फार आवड आहे, मोठा आहे. पण आपली इंद्रिय काय आहेत? अपूर्ण आहेत किंवा भ्रमित होतो, म्हणून आपल्याला ते दिसतं त्या प्रकारे. म्हणून माया आहे, जे नाहीये त्याचा स्वीकार करणे, ते म्हणजे माया. तर आपण शरीर नाही तर आत्मा आहोत. तर आपण समजतो की शरीर स्वतः स्वतःला समजतो, म्हणून काय आहे, आपण मायेमध्ये राहतो. जे नाही त्याचा स्वीकार करणे म्हणजे माया. उदाहरण दिलेलं आहे, प्रत्येक जण शरीरात आपले स्वरूप समजतो. मी म्हणजे शरीर आहे, आपण म्हणजे शरीर नाही. आपण आत्मा आहोत आणि आपलं कार्य आहे भगवंताची भक्ती करणे. हे मोठं या भाग आहेत. आपला अटेंडन्स घेऊ आता. भक्तांना विनंती आहे की आपला अटेंडन्स आहे ऑनलाईन मध्ये पण तुम्ही बोलू शकता. संख्या कमी आहे, फक्त 17 लोक उपस्थित आहेत आणि ऑफलाईन मध्ये बरी संख्या आहे. ऑफलाईन मध्ये 16 भक्त उपस्थित आहेत आणि ऑनलाईन मध्ये 17 भक्त उपस्थित आहेत. 33 भक्त उपस्थित आहेत. ठीक आहे, चांगली संख्या आहे. तर आपला अटेंडन्स घेऊया आजचा. काय प्रश्न आहे कोणाला तर विचारू शकता, शेवटी पण विचारू शकता किंवा आता पण विचारू शकता. अलका सातपुते माताजी, अंबाजी बसरगे प्रभूजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. तुमचा पेपर मिळाला नाही मला, आणखी पेपर. हा पेपर कुरिअर केलेला आहे प्रभूजी 25 हा, तारखेलाच. काय? कुरिअर केलेला आहे पण कुरिअर केलेला आणखी आहे. आला नाही. 15 दिवस झाले आणखी आला नाही पेपर.
मी परत एकदा त्यांना चौकशी करतो प्रभूजी. एकदा बोललो होतो आधी त्यांना. चेक करून सांगतो अमृता बोलले ते. पाध्ये माताजी आहेत का? अमृता पाध्ये. अमृता पाध्ये. अमृतवाणी माताजी. अमृतवाणी माताजी आहेत का? अर्चना हिंदुळकर माताजी. बालाजी बेलखेडे प्रभू. हरे कृष्णा हाँ। प्रभु जी। बलभद्र राम प्रभु जी. धन्यवाद प्रभु जी. भारती मिरजकर माताजी. दीपिका शेट्टी माताजी. गायत्री कुलकर्णी माताजी. हरी बोल प्रभु जी। जयंत कुलकर्णी प्रभु. हरे कृष्ण प्रभु जी। ज्योत्सना पांडा माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। केशव गोविंद प्रभु. ललित गौर प्रभु. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्णा। मनीष पांडे प्रभु जी. मनीष पांडे. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम. हसवे प्रभु. हो मस्त। मेघना श्री माताजी. मुरली मनोहर प्रभु. पंढरपूर मध्ये. नरसिंह दर्जी. ओम तळेकर प्रभुजी. हरे बोल प्रभु। रघुकुल प्रभुजी. आहेत का रघुकुल प्रभू? हरे बोल प्रभु जी, दंडवत। दंडवत हाँ प्रणाम. हाँ, आहे राम मोहन प्रभुजी. दंडवत प्रणाम। रुक्मिणी कृपा देवी माताजी. हरी बोल प्रभु जी, दंडवत प्रणाम। रुपेश पादे प्रभुजी. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम। ऋतुजा पादे माताजी. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम। शैला काटकर माताजी. शीतल भोईटे माताजी. सिद्धी कदम माताजी आहेत का? श्रीकांत कदम प्रभुजी. सुजाता गुरव माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। सुंदरी कालिंदी माताजी. हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। सुरेखा खारगे माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। सुरेश गिजे प्रभु. सुषमा बेलखेडे माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। स्वाती सुनील पाटील माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। करणी गौरी माताजी. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। प्रिया पाठक माताजी. उज्ज्वला भक्ती देवी माताजी. विद्या धर्माधिकारी माताजी. साधना भक्ती देवी माताजी. विद्या खांबेकर माताजी आहेत का? माधुरी राधा माताजी. गुरुनाथ लाड प्रभुजी. आर्यन प्रभू, आर्यन यम आहे का? आर्यन झालं सर्वांचं नाव? कोणाचं राहिलंय का? झालं सर्वांचं ना? कोणाचं राहिलं नाही ना माताजी मध्ये? प्रभु जी, आमचं राहिलं माझं काय नाव तुमचं? व्रजभूमी लीला दासी। हा माफ करा, मी दोन मातांचं नाव लिस्ट ऍड करायचं राहिले लिस्ट मध्ये. व्रजभूमी माताजी. चित्रा सखी प्रभुजी. हा, काय आमची लिस्ट जे जुनी आहे तुमच्या ऍड केलं नाही. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल. चित्रा सखी माताजी. आणखी कोणी आहे त्यांचं अनाउन्समेंट आम्ही केलं पाहिजे, केलं नाही ते? ठीक आहे, धन्यवाद सर्वांचा उपस्थित राहिल्याबद्दल. धन्यवाद प्रभु जी।
तर हे भ्रमित होणे दुसऱ्या चूक आहे. पहिलं होतं की चुका करणे, दुसरं होतं भ्रमित होणे. तर भ्रमित होणे आपण पाहतो की आपण कशा प्रकारे भ्रम म्हणजे असे होत नाही त्याचा स्वीकार करतो, जे नाही त्याला आहे म्हणतो, म्हणजे माया, त्याला भ्रमित होणं म्हटलं जातं. तिसरं उदाहरण दिलं, प्रत्येक जण शरीराचं आपले स्वरूप समजतो, आपण शरीर नाही आत्मा आहोत. पण आपण समजतो की मी म्हणजे सुकाराम तुकाराम गोविंद गोपाल आहे, म्हणजे आपण तो नाही तर आपण आत्मा आहोत अशा प्रकारे. तर तुम्ही कोण आहात प्रश्न आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात तर काय म्हणता तुम्ही? आत्मा आहे म्हणत नाही तुम्ही, तुमचं नाव सांगताय की हाय म्हणून. विचारित करा तुमचा आहे का तो? तो नाहीये तुम्ही. त्या सांगितलं मी भगवंताचा भक्त आहे किंवा सेवक आहे, आत्मा म्हटलं पाहिजे. पण ते म्हणलं तर लोक म्हणजे आणखी वेळा काढतील तुम्हाला. तर सांगा माझ्यासमोर हा व्यक्ती दुसरं कशा प्रकारे आत्मा असते. तर खरी ओळख आपली आत्मा आहे आपण. पण आपण आपल्या आई वडिलांनी नाव दिलेलं आहे शाळेमध्ये. तर शाळेमध्ये तुम्ही म्हणला की नाव काय, तुम्ही म्हणला की आत्मा म्हणला तर तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्या ठिकाणी गोपाली म्हणून तुम्हाला नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी. पण खरं आपल्याला समजलं पाहिजे की मी शरीर नाही तर आत्मा आहे. तर आत्म्याचं कार्य आहे भगवंताची सेवा करणे, अंश आहे भगवंताचा. आपण कोण आहात प्रश्न आहे, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही उत्तर द्याल की मी जॉन आहे, मी श्रीमंत आहे, मी आहे तो आहे. हे देहाशी संबंधित आहे संपूर्ण. संपूर्ण शरीर संबंध आहे, सर्व शारीरिक उपाधी आहे. तुम्ही कोण आहात, मी हे नाव आहे ते सर्व शरीराची उपाधी आहे. आत्म्याशी काही संबंध नाही त्याचा. आत्म्याची काही शारीरिक उपाधी आहे संपूर्ण. पण आपण हे शरीर नाही तर आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. तर ज्यावेळेस आपण म्हणतो की विचारल्यानंतर सांगतो की जे नाही आपण ते आहे म्हणतो, पण आपण भ्रमित अवस्थेमध्ये आहे. पहिले ते चुका करतो आपण, दुसरा आहे भ्रमित अवस्थेमध्ये आहे. हे चार मोठ्या चुका आहेत. म्हणून पूर्ण ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. पण भगवंताचं जे ज्ञान आहे पूर्णपणे आहे, भगवंत सच्चिदानंद आहे. तिसरा आहे दोष, सर्वात मोठा दोष आहे फसवण्याची वृत्ती आहे. विप्रलिप्सा. फसवतो का, फसवतो लोक व्यक्ती दुसऱ्याला? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतः स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला फसवतो की मला स्वार्थ मिळाला पाहिजे अशा प्रकारे दुसऱ्याला फसवतो. अशा प्रकारे फसवण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये आहे. छोटा किंवा मोठा पण फसवतो व्यक्ती. मोठा व्यक्ती लाखो रुपयाकडे बाकीचा छोटा असं काहीतरी फसवेल, खोटं बोलणे. फसवणे म्हणजे खोटं बोलणे स्वार्थासाठी. एखादा मूर्ख देखील अत्यंत बुद्धिमान असल्याचा प्रदर्शन करतो, फसवतो. तो मूर्ख व्यक्ती आहे पण तो म्हणतो की मी किती बुद्धिमान आहे, म्हणजे दुसऱ्याला फसवतो येतो. तो चुका करत भ्रमित आहे, तो चुका करतोय, भ्रमित आहे आणि अशा प्रकारे फसवतोय. तो पहिला भ्रमित आहे, चुका करतोय आणि चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तो दुसऱ्याला फसवतोय संपूर्ण. अशा प्रकारे एकच गुण आहे, अपूर्ण इंद्रिय आहे. ते अपूर्ण इंद्रियामध्ये सर्व गोष्टी चक्र पूर्ण होतो. भ्रमित असतो, चुका करतो आणि चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तो फसवतो. एक चूक मन म्हणतो की मी विचार करतो हे पैसे आहेत. एखादा मूर्ख देखील अत्यंत बुद्धिमान असल्याचा प्रदर्शन करतो. तो चुका करीत भ्रमित आहे, तो चुका करतोय पण म्हणतोय मी विचार करतो हे पैसे आहेत. तो विचार करतोय की हे पैसे आहेत. त्याचा आधार काय आहे? अपूर्ण असून स्वतःला न ओळखता तत्वज्ञानावर पुस्तके लिहितो. कसं होतंय अशा प्रकारे मोठमोठे लोक पण आहेत तत्वज्ञानावर पुस्तकं लिहिणारे. लोकांना पुस्तकं लिहून फसवतायत, बिझनेस करतात, पैसा कमवतायत. लोकांना सांगतात की भगवंत नाहीत, निराकार आहेत, हे असं आहे तसं आहे अशा प्रकारे चुकीचा प्रचार करतात. अनेक लोक त्याला फसवतात. आणि भोळे बावळे लोक आहेत, फसून जातात लोक. साधे लोक आहेत, फसून जातात अशा प्रकारचे त्या शब्दाला. तर सर्व त्याचं ज्ञान आहे, त्याचा मोठा आजार आहे, अपूर्ण आहे समोर तो. फसवण्याची वृत्ती आहे. स्वतःला न ओळखता तत्वज्ञानावर पुस्तके लिहितो. त्याला स्वतःला माहिती आहे की मी कोण आहे. स्वतःला ओळखत नाही, तो शरीर नाही आत्मा आहे, त्याचं कार्य आहे भगवंताची सेवा करणं. पण तो न करता म्हणतो की मी हा तत्वज्ञानी आहे, पंडित आहे, हे आहे ते आहे होतो. आणि तत्वज्ञानावर मोठमोठे पुस्तकं लिहितो आणि पुस्तकं लिहून लोकांना काय करतो तो फसवतो, फसवतो अशा प्रकारे चुकीचं ज्ञान देतो तो. चौथा आहे इंद्रिय अपूर्ण आहेत. कारणा पटव पाठव. संपूर्ण आपले इंद्रिय अपूर्ण आहे. तुम्ही चष्मा काढता पाहू शकणार नाही, कानातून कधी ऐकायला येणार नाही, किंवा दात नसले तर खाता येणार नाही, नाकामध्ये काही तकलीफ झाली तर आपला सुगंध घेता येणार नाही. संपूर्ण इंद्रिय जे आहेत आपले अपूर्ण आहेत. उदाहरण दिलेलं आहे. स्वतःच्या डोळ्यावर अभिमान करणारा म्हणतो, स्वतः डोळ्यावर फार अभिमान आहे, कारण तो मला भगवंताला दाखवू शकाल का? किती लोक भेटतील तुम्हाला? तुम्ही तर हरे कृष्ण म्हणता, तुम्ही भगवंताला पाहिलाय का म्हणते लोक?
आणि तो रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत भगवंताला पाहतो. भगवंत आजच्या वेळेला ठिकाणी उपस्थित आहेत. तर लोक म्हणतात अपूर्ण इंद्रिय आहेत, इंद्रिय पूर्ण नाहीत, तरी पण म्हणतो की मला भगवंताला दाखवू शकाल का? तर भगवंताला पाहण्यासाठी दृष्टीतून पाहिजे शुद्ध. तुमच्या डोळ्यामध्ये संपूर्ण अनर्थ दडलेले आहेत डोळे. तर डोळे भगवंताला पाहण्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अंजन पाहिजे. म्हणून ब्रह्माजी प्रार्थना करतात, प्रेमांजन चुरित भक्ती विलोचने ना संत सदैर्देश विलोकयंती ह्या सुंदर अचिंत गुण स्वरूपम गोविंद मादी पुरुषम तमहं भजामी. तर भगवंतांना या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. भगवंताला या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. जोपर्यंत आपल्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अंजन घातलेलं नाही किंवा हृदयामध्ये भक्ती नाही, तोपर्यंत आपण भगवंताला पाहू शकणार नाही. म्हणून भक्तिवेदांत ठाकूर महाराज म्हणतात, कृपाचार्य गुरु महाराज, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करू नका. भगवंताची अशी सेवा करा की भगवान स्वतः येतील आणि तुम्हाला दर्शन देतील. तर आषाढी एकादशी आहे, भगवान विठ्ठल द्वारकेवरून पुंडलिकाच्या दर्शनासाठी आले. पुंडलिक काय होता? भगवंताचा भक्त होता आणि त्याचे माता पिता पण भक्त होते. बरेच लोक म्हणतात माता पित्याची भक्ती करा, सेवा करा, भक्ती झाली. नाही, पण माता पित्याची पण सेवा केली पाहिजे आणि बरोबर भगवंताची पण भक्ती केली पाहिजे. दोन्ही केलं पाहिजे तर पूर्ण आहे. आणि त्यांचे माता पिता पण भक्त होते पुंडलिकाचे. तर भगवान द्वारकेवरून तिथे आले पुंडलिकाच्या दर्शनात, अशी सेवा केली. आल्यानंतर काय केलं? पुंडलिकाने सेवा सोडून दिला, माता पिता भगवान पळाला नाही. भगवंता म्हणला, भगवंता तुम्ही थांबा इथं, विटेवर थांबा. भगवान विटेवरच थांबलेत. कधीपासून? 28 युगापासून. 28 युगापासून. युगे 28 विठेवरी उभा वामांगी रुपये दिसित शुभ. 28 युगापासून एक युग म्हणजे 1000 चतुर्युग एवढे युग आहे. 28 युगापासून भगवंत उपस्थित आहे त्या ठिकाणी. तर कोणी म्हणतात अरे भगवंत आताच आले करू, असं नाही. भगवंत 28 युगापासून उपस्थित आहे. परत भगवंत 5,000 वर्षापूर्वी धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वर्गनाश करण्यासाठी भगवंत परत अवतरित झाले ते द्वापर युगामध्ये. भगवंत सुरुवातीपासून अशा प्रकारे भगवंत अशा प्रकारे सेवा करा की भगवंत तुम्हाला पाहण्यासाठी येते. म्हणजे एक आंधळा व्यक्ती होता, मंदिराला जात होता, डोळे नाही त्याला. दुसरे म्हणले अरे तू मंदिराला चालला, तुझ्या डोळे नाही, तू का पाहणार मंदिरामध्ये जाऊ? मंदिराला तिथं पण बरेच लोक येतात, अनेक लोक येतात तिथे प्रवचन ऐकतात, सर्व काही बुद्धिमान असतात ते. तर त्या व्यक्तीने सांगितलं की मी ठीक आहे, मी भगवंताला पाहू शकत नाही, पण भगवंत तर मला पाहतील. तर आपण मंदिरमध्ये जातो तर भगवंत आपल्याला पाहतात की कोण भक्त आलेला आहे, काय कपडे घातले त्याने, कसे कपडे स्वच्छ घातलेले, काय घातले, आपले भाव काय आहे ते पाहत आता बघून. तरी कोणी पाहायला नाही, पण भगवंत आपल्याला पाहतात. म्हणून भक्ती म्हणतात की भगवंत अशी सेवा करा, भक्ती करा की भगवान स्वतः तुमची भक्ती करून तुम्हाला दर्शन देण्यासाठी येते. आणि भगवंत आचार्याच्या रूपाने उपस्थित आहेत, ग्रंथाच्या रूपाने आहेत, भक्ताच्या रूपाने आहेत, धामाच्या रूपाने आहेत, प्रसादाच्या रूपाने आहेत भगवंत. ठीक आहे, विशेष रूपाने उपस्थित भगवंत अशा प्रकारे. तर हे लोक म्हणतात यांची अपूर्ण इंद्रिय म्हणते की भगवंत डोळ्याने दाखवा, पण तुम्हाला डोळ्याने पाहण्याची तुमची पात्रता आहे का? अशा प्रकारे पात्र नाहीये. समस्या आहे, आपल्याकडे भगवंताला पाहता येते असे डोळे आहेत का? नाही. दिव्य डोळे पाहिजे भगवंताला पाहिजे. ह्या डोळ्याने आपण भगवंताला पाहू शकत नाही, दिव्य डोळे पाहिजे. तर दिव्य डोळे म्हणजे काय? आपल्या हृदयामध्ये प्रेमाचे अंजन लावलेलं पाहिजे. म्हणून संत सदा हृदयशील साधू संत काय बघतात? भगवंताला दर्शन घेतात. कारण का? त्याने आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती लावलेली आणि आपल्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अंजन लावलेलं आहे. म्हणून ते नेहमी भगवंताला 24 तास पाहतात. ते खोलीत अंधार झाला तर स्वतःचे हात सुद्धा दिसणार नाही. तर या ठिकाणी लाईट जर बंद केली तर बघाल का तुम्ही काही? म्हणून आपली इंद्रिय अपूर्ण आहेत ना. लाईट बंद केली काहीच दिसणार नाही आपल्याला. म्हणून आपण अपूर्ण इंद्रिय लागते. चुका करतो, फसवतो, भ्रमित होतो संपूर्ण चक्रामध्ये, ते संपूर्ण बद्ध आत्मा कलियुगामध्ये. तर म्हणून सर्वात मोठ्या समस्या आहेत की 4 प्रकारचे दोष आहे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. निष्कर्ष काय दोष आहेत, काय केलं पाहिजे आपल्याला? अपूर्ण इंद्रियाकडून ज्ञान प्राप्ती अपेक्षा करू शकत नाही. तर माझ्यामध्ये दोष आहे, तुमच्यामध्ये दोष आहे. तर मी जे सांगतोय फक्त पुस्तकाचं तुपाचं आहे तर सांगतोय, मी कोण दोष मुक्त नाहीये. तर निष्कर्ष आहे की अपूर्ण इंद्रियाकडून ज्ञान प्राप्ती अपेक्षा करू शकत नाही. ज्यांची इंद्रिय अपूर्ण आहेत, बद्धजीव आहेत, त्यांच्याकडून पूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. तर पूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं तर कुणाकडून केलं पाहिजे? ज्यांच्याकडे दोष नाहीयेत त्यांच्याकडून पूर्ण ज्ञान प्राप्त होईल. ज्या व्यक्तीकडे बँकेमध्ये लाख रुपये आहेत तोच तुम्हाला 50 लाख देऊ शकतो. बँकेमध्ये काहीच अकाउंट नाहीये तर तुम्हाला कसं देणार? तर तोच व्यक्ती शुद्ध नाहीये
तर तुम्हाला कसं काय शुद्ध बनवू शकेल? हा हा त्यासाठी गुरु साधू शास्त्र तीन दिलेलं आहे. गुरु कोण आहे, साधू कोण आहे, शास्त्र, शास्त्रामध्ये वर्णन आहे संपूर्ण कसा मुक्त व्यक्ती काय आहे. तर त्यासाठी तर आपण संपूर्ण भक्तिशास्त्राचा उद्देश तोच आहे. शास्त्र समजतो त्यासाठी, कोण समजण्यासाठी. तर कोणी दाढीवाला आला की मला मी भगवंत आहे, लगेच आरती उतरत नाही बसून नाही रस्त्यावर आपण त्या ठिकाणी. तर त्याला विचारलं पाहिजे, बाबा तू भगवंत आहेस, तर भगवंताचे मी शास्त्रामध्ये वर्णन आम्ही ऐकलंय की भक्ती असे आम्ही केलेलं आहे, त्यामध्ये ऐकलंय की भगवंताकडे षड ऐश्वर्य आहेत, षड 6 गुण आहेत भगवंताकडे, आहे की नाही. शक्तिमान आहे, सौंदर्यवान, कीर्तिवान, बलवान, सौंदर्यवान, हे अशा प्रकार 6 गुण आहेत षड ऐश्वर्य. तर तुमच्याकडे आहेत का? आणि भगवंताचं पूर्ण वर्णन शास्त्रामध्ये आहे, गीता भागवतमध्ये आहे. तर तुमचं तर काही गीता भागवतमध्ये नाव कधी आलं नाही, तुम्ही कसं काय भगवंत असाल? आणि भगवंताच्या पायावर शंख चक्र गदा पण असतात. तर तुमचे पाय काढून दाखवा जरा मला, तुम्ही आहे का चिन्ह कुठे? जर कोणी म्हणेल भगवंत मी आहे, तर तुमचे पाय दाखवा थोडं, शंख चक्र गदा पण आहेत का, तर मी तुमचा स्वीकार करतो भगवंत आहे. कुणाचाही येतो मत तत्वपद स्वीकार नाही केला पाहिजे. कलियुगामध्ये प्रत्येक घडीमध्ये एक भगवंत आहे. एक दादामध्ये पण भगवंत आहे. ते जगन्नाथ स्वतः, बलदेव पुत्र म्हणतात, त्यांची रथयात्रा पण निघाली आणि लोक त्यांची पूजा पण करतात. काय आहे अशा प्रकारे कलियुग आहे. लोकांना काय चमत्कार केले की नमस्कार करतात लोक. तर सर्वात मोठे चमत्कार भगवंत आहे संपूर्ण जन्मचक्रातून सोडतो आपल्याला, सर्वात मोठा चमत्कार आहे. तर एकदा प्रभादांना वृंदावनमध्ये प्रभात होते, जादूगर आला होता त्या ठिकाणी. प्रभात त्या ठिकाणी होते त्यावेळेस सत्याचे जादूगर. तर जादू दाखवत होता तो, की काय पण हातातून रुमाल काढायचा, पक्षी काढायचा, सोनं काढायचा, राग काढायचा. रुपाने शिष्य फार प्रभावित झाले. प्रभात म्हणले फार चांगला जादूगर या ठिकाणी आलेला आहे. प्रभात आले, हा प्रभात पण त्यांचं गुणगान पण फार चांगला जादूगर आहे तुम्ही, चांगल्या प्रकारे अशा प्रकारे. तर त्या जादूगाराने सांगितलं की प्रभात तुम्ही खरा जादूगर आहात. प्रभातांना म्हणते की तुम्ही खरं, मी तरी हात चालाकी नाही करतोय, शाश्वत नाहीये. तर मी सोना सर्व राड काढता तुम्ही घरी बसून करू शकलो असतं ना, मी संपूर्ण. मला जादू दाखवायची काय गरज आहे मला एवढी? फक्त हात चालाकी नाही, लोकांच्या नजर बंद करून हे चमत्कार दाखवतो मी संपूर्ण अशा प्रकारे. तर तुम्ही खरे चमत्कार आहे, कारण का तुम्ही जे लोक एवढे पतित होते, तर त्या लोकांना तुम्ही भक्त बनवलं आणि जन्ममृत्यूतून चक्रातून सोडण्याचं तुम्ही हे केलं. पण तुम्ही खरे जादूगार आहात अशा प्रकारे जादूगार स्वतः प्रभाव. अशा प्रकारे अपूर्ण इंद्रियाकडून ज्ञान प्राप्तीची अपेक्षा आपण करू शकत नाही. बद्ध अवस्थेतील ह्या दोषामुळे स्वतः पूर्ण असताना इतरांना ज्ञान देऊ शकत नाही. आपण बद्ध आहोत, दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही, कारण आपण अपरिपूर्ण आहोत, परिपूर्ण नाही. पूर्ण इंद्रिय आपली परिपूर्ण नाहीत, आपण दोषाने भरलेलो आहोत. म्हणून अपूर्ण इंद्रियाकडून आपण परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून वेदांना जसे आहे तसे स्वीकारावे. वेद काय आहेत? अचूक आहेत. वेदामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाहीये. वेद वाक्य जे आहे ज्ञान आहे, गीता भागवत उपनिषद दिलेले ज्ञान आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हे नाही. भागवत मध्ये 5,000 वर्षापूर्वी व्यास मुनीने भविष्य रचना केलेली आहे की काय काय होणार आहे संपूर्ण. हे सर्व घडत आहे, सर्व सत्य होत आहे. बुद्ध अवतार, कलिकी अवतार सर्व येणार आहे. कलिकी अवतार 4,32,000 वर्षांनी येणार आहे. तर 5,000 संपले, 4,27,000 बाकी आहेत. त्याचं पण वर्णन आहे. कुठल्या गावामध्ये ब्राह्मणाच्या घरी मध्य प्रदेशामध्ये संबल या गावी सफेद घोड्यावर येणार आणि अधर्मी लोकांचा समृद्ध नाश करणार, संपूर्ण भविष्यवाणी भारतामध्ये. पण हे शास्त्रामध्ये जे ज्ञान असतं ते अचूक असतं. पण ज्या व्यक्ती संपूर्ण दोषपूर्ण आहेत, त्या व्यक्तीचं ज्ञान जे आहे संपूर्ण दोषपूर्ण असतं, पूर्ण नसतं. म्हणून आपण अपरिपूर्ण आहोत, म्हणून वेदांना जसे आहे तसे स्वीकार. आपण पूर्ण नाहीये, तर वेदाला जसं आहे तसं स्वीकारायचं. वेद काय आहे? पूर्ण आहे. वेद म्हणजे ज्ञान, ते भगवंताच्या मुखातून आलेलं आहे, ते म्हणजे परिपूर्ण आहे. वैदिक ज्ञान सर्वांसाठी आहे. कुणासाठी आहे वैदिक ज्ञान? सर्वांसाठी आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, जे काय मनुष्यजन्म झालेला आहे सर्वांसाठी. म्हणून प्रभात गीतेच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातील पहिल्या व्यापारी म्हणतात की भगवद्गीता जे ज्ञान आहे सर्वांसाठी आहे, ज्यांचा मनुष्यजन्म झाला सर्वांसाठी आहे. त्याने कुणाकडून शिकलं पाहिजे? जे भगवंताचे भक्त आहेत त्याच्याकडून त्यांनी भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे. वैदिक ज्ञान सर्वांसाठी आहे. काय वेद हिंदू आहेत का? लोक म्हणतात की हिंदू धर्म, भगवद्गीता हिंदू धर्माचा, हिंदूचा ग्रंथ आहे. ठीक आहे, पण याचा अर्थ नाही की दुसऱ्या धर्माचे लोक वाचू शकत नाही, असं नाही. सर्वांसाठी आहे. मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, सर्व सर्व लोक वाचू शकतात भगवद्गीता. ज्यांना पूर्ण मनुष्य प्राप्त झालेला आहे त्यासाठी, मनुष्य जीवनात ज्यांना प्राप्त झाले त्यासाठी भगवद्गीता हे ग्रंथ आहे.
वेद हिंदू आहेत का? पण हिंदू शब्द परकीय आहे. हिंदू शब्द स्वकीय नाही, परकीय आहे. आम्ही वर्णाश्रममध्ये आहोत. हिंदू शब्द स्वकीय नाही, परकीय आहे. तर आपण कोण आहोत? हिंदू आहोत का? गर्व से को हम हिंदू हैं, आपली उपाधी आहे काही नाही. मी भगवंताचा दास आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. तर खरा गर्व आहे आपला असला पाहिजे. गर्व से को हम कृष्णदास आहे असं म्हटलं पाहिजे, हिंदू नाही. हिंदू असेल, जीवनामध्ये भक्तीचं पालन करायचं, काय अर्थ आहे त्याला? पण तो मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, तो भक्ती करतोय, तो खरा मार्गाचं पालन करतोय अशा प्रकारे. तर आपली खरी उपाधी काय आहे? आपण वर्णाश्रम मध्ये आहोत. हिंदू परिभाषा नाही आपली, तो हिंदू नाहीये. वर्णाश्रम मध्ये आहोत. तर 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. तर सर्वजण 4 वर्ण आणि आश्रम मध्येच आहेत. तर 4 विभाग आहेत समाजाचे, 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. कोणी ब्राह्मण आहे, ब्राह्मण डोक्याप्रमाणे आहे, क्षत्रिय खांद्याप्रमाणे आहे, वैश्य पोटाप्रमाणे आहे, शूद्र पायाप्रमाणे आहे. तर समाजामध्ये 4 गोष्टीची आवश्यकता आहे. तर शरीरामध्ये 4 गोष्टी आवश्यकता आहे ना. पाय नसेल तर काय करतील का? पोट, खांदा आणि डोकं. किंवा पोट नसेल तर काही राहणारच नाही. खांदे नसेल तर काय सगळं. आणि सर्वात मोठं डोकं. ब्राह्मण नसतील ज्ञान देणारे तर काय करणार? डोकं नसेल तर. या ठिकाणी मंदिरमध्ये कोण बिघड डोक्याचा जर माणूस आला तर काय भयानक परिस्थिती होईल ना त्याची अशा प्रकारे. तर म्हणून सांगितलं कलियुगामध्ये हेडलेस सोसायटी आहे, डोकंच नाही लोकांना. कोणी पालन करत नाही ब्राह्मणाचं अशा प्रकारे. म्हणून कृपामध्ये कलो शूद्र संभव आहे संपूर्ण अशा प्रकारे. तर ब्राह्मण फार बुद्धिमान वर्ग आहे. तर या ठिकाणी कोणी ब्राह्मण असेल तर मला हे करू नका तुम्ही. तर हे शास्त्राचं सांगतोय मी. तर बुद्धिमान वर्ग आहे, म्हणजे डोकं सांगितलं समाजाचं डोकं आहे. त्याचं कार्य समाजाला ज्ञान देणे. समजतात कारण तो भगवंताबद्दल पूर्णपणे ज्ञान, ब्रह्मज्ञानाचा इथे ब्राह्मण. दुसरा आहे क्षत्रिय, प्रशासक वर्ग आहे, संरक्षण करणारे. जर पोलीस आहे किंवा अशा प्रकारे प्रशासक वर्ग. अन्य बुद्धिमान वर्ग आहे क्षत्रिय म्हणजे तो संरक्षण करणारे समाजाचं. तिसरा आहे वैश्य, व्यापारी, शेतकरी. पाऊस पडल्यानंतर सर्व बीज आपल्या जमिनीमध्ये रोवतो, अन्नधान्य उगवतो, तो विक्री करतो, व्यापार करतो, पैसे कमवतो आणि सर्व कार्य करतो, तो व्यापार आहे. नंतर चौथा आहे शूद्र, कर्मचारी. शूद्र म्हणजे सर्वात तिघांची सेवा करतो तो. आणि कोणी म्हणाल अरे आम्ही काय शूद्र आहे का? अनेक प्रकारे भांडणं होतात. कोणाला म्हणलं की तुम्ही शूद्र आहात. शूद्र प्रत्येकाला ब्राह्मण म्हणायचं आहे, पण ब्राह्मणाचे गुण नाही आहेत. तर त्यांना हे समजत नाही, जर शरीरासाठी डोकं, खांदे, पोट आवश्यक आहे, तर समाज चालवण्यासाठी 4 डोक्याची आवश्यकता आहे. आणि कशा प्रकारे कोण निर्माण केलेलं आहे? भगवंताने निर्माण केलेलं आहे. कशामुळे निर्माण केलेलं आहे? गुण कर्म विभागाच्या, त्या गुण आणि कर्मानुसार निर्माण केलेलं आहे. तर असं नाही की हा माझ्या जवळचा म्हणून ह्याला ब्राह्मण दिवस होतो, थोडा दूरचा म्हणून क्षत्रिय तो वैश्य, असं नाही. भगवंत या प्रकारे भेदभाव केला नाही, त्यांच्या गुण आणि कर्मानुसार केलेला आहे. पण कलियुगामध्ये ब्राह्मण शूद्राचं कार्य करतोय, शूद्र ब्राह्मणाचं कार्य करतोय, क्षत्रिय वैश्याचं, वैश्य कुणाचं, सर्वांचं कार्य करतोय, शूद्र दोन्ही गुणाचं कार्य करतोय. म्हणून पूर्वा म्हणतात की कलो शूद्र संभवास. कलियुगामध्ये सर्व लोक शुद्ध आहेत, सर्व दुसऱ्याच्या उपजीविकेवर अवलंबून आहेत, स्वतंत्र नाहीत. कधी ब्राह्मण लोक अशा प्रकारे नोकरी करायची नाही. ब्राह्मण पण नोकरी करावं लागतं, कंपनीमध्ये जावं, सर्व करावं लागतं अशा प्रकारे. तर हे 4 विभाग आहेत समाजाचे, 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 विभाग आहेत आध्यात्मिक जीवनाचे. 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. 4 वर्ण पाहिले आपण, आता 4 आश्रम आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी. कोणी ब्रह्मचारी आहे, कोणी ग्रस्त आहे, नंतर वानप्रस्थ आहे आणि संन्यासी. 4 वर्ण आणि आश्रम. तर हे वर्ण आणि आश्रम जे आहे काय निर्माण केलेलं आहे? चातुर्वर्ण्य मया सृष्टा गुण कर्म विकास. तर भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आता मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनेट एअरपोर्ट जे आहे, एअरपोर्टचा उद्देश काय आहे? त्या ठिकाणी विमान गेलं पाहिजे, तिथून उड्डाण केलं पाहिजे. तर मनुष्य जन्म मिळालेला, तुम्ही म्हणाल की मी हिंदू आहे, मी हा जन्म मिळाला आहे, मुंबई जन्म मिळाला आहे. पण त्या ठिकाणी जर आपण राहिलो तर हा उद्देश नाही त्याचा. तर त्या ठिकाणी आपण काहीतरी त्याचं उड्डाण केलं पाहिजे, पुढे काहीतरी केलं पाहिजे. काही लोक म्हणतात अरे आम्ही बस चांगलं करतो, कांदा लसूण खात नाही, मांस मच्छी खात नाही, कोणाला खोटं बोलत नाही, काय करतो, पण साधंच जीवन जगतो, भक्ती करतो, सर्व करतो. पण भगवंताची भक्ती करत नाही, गीता भागवत वाचत नाही. फक्त मनुष्यजन्म प्राप्त झाला तर मग फक्त एअरपोर्टवर विमान पार्किंग केल्याप्रमाणे
फक्त आम्ही या समाजामध्ये जन्मले सर्व झालेलं आहे, आम्हाला काही करायची गरज नाही, भक्ती करायची गरज नाही. तर त्याप्रमाणे तर म्हणून तुम्ही जाऊ दे ते नाही. म्हणून जाऊ दे तुझं आपण बाहेर गेलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती करून तुला साध्य केलं पाहिजे. ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचारी ती ब्रह्मचारी वयाच्या 25व्या पर्यंत ब्रह्मचारी असलं पाहिजे. गुरुच्या आदेशानुसार राहून आदेशाचं पालन केलं पाहिजे. आणि विवाह न करा. दुसरा आहे ग्रस्त, 25 नंतर विवाह करतो तो. नंतर विवाह करून पती पत्नीच्या सर्वांसोबत हे करून तो आपलं भक्ती करतो. तिसरा आहे वानप्रस्थ, 50 वर्षानंतर तो वनामध्ये जातो, तपस्या करतो. तर कलियुगामध्ये तर वन नाहीच आहे. आणि चौथा आहे संन्यासी, वयाच्या 75 वर्ष संन्यास घेऊन संपूर्ण भक्तीचा प्रचार करतो. पण चारही आश्रम आहेत, हे आश्रम आहेत या ठिकाणी भगवंताची भक्ती केली जाते. 4 वर्णाने 4 आश्रम बनवलेले आहे भगवंताची भक्ती करण्यासाठी. तो कुणी म्हणेल की मी फक्त वर्णाश्रम मध्ये आहे पण भक्ती करत नाही, तर तो खऱ्या वर्णाश्रम मध्ये नाही येतो. तर वर्णाश्रमाचा उद्देश आहे भगवंताची भक्ती करणे. तर 4 वर्ण आणि 4 आश्रम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत आणि आश्रम आहेत ब्रह्मचारी, ग्रस्त आणि वानप्रस्थ आणि संन्यास. तर याचे विस्तारित वर्णन पुढे येणार आहे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 13व्या श्लोकामध्ये भगवान श्री म्हणतात की चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशा. की 4 वर्ण आणि आश्रम कशामध्ये बनवलेले भगवंतानी? त्यांच्या गुण आणि कर्मानुसार भगवंतानी बनवलेले आहेत. हे विभाग सर्वत्र आढळतात. कुठले? 4 वर्ण आणि आश्रम सर्व ठिकाणी, कुठेही जावा तुम्ही. ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, ब्रह्मचारी, गरज सर्व ठिकाणी आढळतात. कारण यांना भगवंतानी निर्माण केलेलं आहे सर्व ठिकाणी. स्वतः भगवंतानी निर्माण केलेलं आहे. कोणी म्हणाले ब्रह्मचारी असं कुठून आलाय अचानक, वानप्रस्थ गुण असेल, तरी भगवंतानी निर्माण केलेलं आहे अशा प्रकारे. म्हणून ब्रह्मचार्याला सांगितलेलं आहे की ते समाज एक आहेत, पायाप्रमाणे आहेत अशा प्रकारे. आणि संन्यासी आहेत, डोक्याप्रमाणे आहेत. नंतर ते पण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र पण आहे, ते पण आहेत. आणि ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास ते पण त्याची तुलना केलेली आहे. ब्रह्मचारी पायाप्रमाणे आहेत, नंतर ग्रस्त पोटाप्रमाणे आहेत, क्षत्रिय आणि वैश्य हे संन्यासी डोक्याप्रमाणे आहेत आणि वानप्रस्थ आहेत खांद्याप्रमाणे. अशा प्रकारे त्याची पण तुलना केलेली आहे. म्हणून समाजाचे सर्व शूद्र आहे, सर्वांची सेवा करतो, तसं ब्रह्मचारीने सर्वांची सेवा केली पाहिजे पायाप्रमाणे आहे. कुठल्या प्रकारे त्याला स्वातंत्र्य नाही. हे विभाग विश्वामध्ये दिसतात म्हणून वेद सर्वांसाठी आहेत. कारण भगवंतानी निर्माण केलेले आहेत म्हणून हे विभाग सर्व विश्वामध्ये दिसतात. म्हणून वेद कोणासाठी आहेत? त्या 8ही लोकांसाठी आहेत. आणि सर्व लोक ह्याच्यामध्येच आहेत, वर्ण आणि आश्रममध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. कोणी म्हणाल का मी वर्ण आणि आश्रममध्ये नाहीये? कोणी ग्रस्त आहे, कोणी वानप्रस्थ आहे, कोणी संन्यासी आहे, कोणी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे. 4 वर्ण आणि आश्रम ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही नाहीये, स्वतः भगवंतानी बनवलेला आहे. तर म्हणून वेद कुणासाठी आहे? जे वर्णाश्रम मध्ये आहेत त्यांसाठी त्यांनी वेदाचं पालन केलं पाहिजे, ते ज्ञान ग्रहण केलं पाहिजे जीवनामध्ये. तर काय स्वयंसिद्ध सत्य आहे? काय सत्य आहे? वेद हे सर्वांसाठी आहे. स्वयंसिद्ध सत्य काय सत्य आहे? कारण त्यांच्यात कोणतीही चूक आढळत नाही. वेद सर्वांसाठी आहेत तर त्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही. असं म्हणणे अरे भगवंतानी गीता सांगितली त्यामध्ये ते चूक निघाली असं नाही. भगवंताने 18 अध्याय 6 श्लोक सांगितले, एका श्लोकामध्ये चूक नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे. अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं त्या ज्ञानामध्ये चूक नाहीये, त्यांच्यातून कोणतीच चूक आढळत नाही ज्ञानामध्ये. उदाहरण दिलेलं आहे, गाईचं शेण एका प्राण्याची विष्ठा आहे, एकच अशी प्राण्याची विष्ठा आहे, पण त्याला वेदामध्ये म्हणलेलं आहे, परंतु भारतात त्याला शुद्ध म्हणतात. असतील त्यांना माहित आहे. पण गाईच्या शेणाची एक विष्ठा आहे, भारतात त्याला शुद्ध म्हणतात, पवित्र आहे. भगवंताचा अभिषेक ज्यावेळेस होतो ना, तर शेण असतं त्या पंचामृतामध्ये, गोमूत्र असतं, शेण असतं, दूध, दही, अशा प्रकार तूप, पंचामृताने भगवंताचा अभिषेक केला जातो. ज्यावेळेस वृंदावनमध्ये पण भगवंत होते तर गायच्या शेणामध्ये भगवंत लोळायचे अशा प्रकारे. तर असा एक गाय आहे किंवा त्याचं शेण आहे, त्याला स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीला कधी दूषित होत नाही, पवित्र होतो. पण बाकीच्या प्राण्याला स्पर्श केला तर तुम्हाला स्नान करावं लागेल. पण गायीच्या शेणाला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला स्नान करायची आवश्यकता नाही. गायीला स्पर्श केला तरी पण तुम्हाला स्नान करायची आवश्यकता नाही, एवढं शुद्ध आहे. तर हे कशामध्ये वर्णन आहे?
वेदामध्ये वर्णन आहे. तर वेद हे कसे आहेत? परिपूर्ण आहेत. एक वैदिकाचे विष्णूला स्पर्श केल्यावर अशुद्ध होतील, स्नान करावे. दुसऱ्या कुठलेही प्राणी आहेत, अनेक प्रकारचे 9 लाख प्रकारचे प्राणी आहेत, कुठल्याही प्राण्याच्या विष्णूला स्पर्श केला तर मला स्नान करावं लागेल. पण गायीच्या ह्याला शेणाला स्पर्श केला, स्नान करायची आवश्यकता नाही. शुद्ध व्हाल तुम्ही एकदा. म्हणून गायीच्या शेणाला काय म्हणतात? लक्ष्मीची उपमा दिलेली आहे. गोमूत्राला यमुनेची उपमा दिलेली आहे. गंगा आणि यमुना दोन्ही नद्या गायीमध्ये उपस्थित आहेत आणि तेथील कुठे देवत पण उपस्थित आहेत. अशा प्रकारे तर स्नान करावे. दुसरा आदेश आहे, अशुद्ध जागा शाईच्या शेणाने सारविल्या अशुद्ध होते. तर मुंबईमध्ये सारवण्याचं तर सोडून टाका, सेम पण पाहायला मिळत नाही. सर्व सिमेंट काँक्रीटचे घर असतात, सारी खाली फरशी असते. पण गावामध्ये आणखी पण गेलं तर रोज शेणाने सारवलं जातं. गायीच्या शेणाने रोज सारखं सारवलं जातं आणि ते काय शुद्ध होते, संपूर्ण शुद्ध होते. आपले कीटकनाशक त्या ठिकाणी येणार नाही, साप येणार नाही, विंचू येणार नाही, काहीच येणार नाही. अशा प्रकारे तर हे गायीच्या शेणाची महिमा आहे. हा विरोधाभास आहे का? नाही, हे सत्य आहे. विरोधाभास आहे का? ते असं कसं म्हणते, अरे गायीचं शेणाला स्पर्श केल्यानंतर त्या प्राण्याला स्पर्श केल्यानंतर आम्हाला स्नान करावं, गायीचं शेण कसं काय पवित्र आहे? विरोधाभास नाहीये, हे सत्य आहे. कारण ही काय आहे? वेद वाक्य आहे, वेदामध्ये वर्णन आहे संपूर्ण. कलकत्त्यातील एका नामांकित शास्त्रज्ञाने गायीच्या शेणाचे विश्लेषण केल्यावर त्याला असे आढळले की त्यात सर्व जंतुनाशक गुणधर्म आहेत. तर कलकत्त्यातील एका नामांकित शास्त्रज्ञाने गायीच्या शेणाचे विश्लेषण केलं संपूर्ण शास्त्रज्ञाने. त्याच्या समजले की त्यामध्ये अनेक प्रकारचे जंतुनाशक गुणधर्म आहेत. गायीच्या शेणामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. गोमूत्र आहे, शेण आहे, जंतुनाशक आहेत. कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी जंतूचा प्रभाव होऊ शकत नाही. तर हे गायीच्या शेणाचं वर्णन आहे, पवित्र आहे आणि ते वेदामध्ये वर्णन आहे. भारतात जर कोणी म्हणाले, काय म्हणाले, तू हे केलेच पाहिजे, तर दुसरा विचार करेल. काय करेल? हे वेदवाक्य आहे का? तुम्ही कोणाला म्हणले किंवा तू जप कर, कृष्णाची भेटी कर, तुम्ही की केलेच पाहिजे असं कोणी म्हणलं तर तो विचार करेल की हे वेदवाक्य आहे, कशामध्ये लिहिलेलं आहे? तुम्ही सांगताय की कशामध्ये लिहिलं आहे, वेदवाक्य आहे का? पण हे जे आपण पाहतोय गायीच्या शेणाला स्पर्श करणे, वेदवाक्य आहे. गायीच्या शेणाला स्पर्श केल्याने आपण शुद्ध होतो, अशुद्ध होत नाही. तर कोणी म्हणा की हे करा ते करा, असं बरेच लोक म्हणतात की वेदवाक्य आहे का? अशा प्रकारे प्रश्न करतील लोक. कृष्णाकडून आले आहे तर तुम्ही जे काय सांगाल, जे गीता भागवत मध्ये आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. माझा भक्त बना, मला नमस्कार करा, मला पूजन करा, अशा वेळी तुम्हाला धावाला प्राप्त होतात. तर कोणी म्हणा अरे भाऊ तुम्ही सांगता तरी कुठं सांगितलेलं आहे? तर गीतेमध्ये सांगितलेलं आहे, 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय, 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. भगवान म्हणतात की माझा भक्त बना, मला नमस्कार करा, पूजन करा, अशा प्रकारे. तर हे कृष्णाकडून आलेलं आहे म्हणून पूर्णपणे शुद्ध आहे. वेद कृष्णाकडून आले, मानवी ज्ञान रचना नाहीत. वेद सामान्य माणसाने बनवले नाहीत, तुम्ही आम्ही बनवले नाहीत, तर सर्व भगवंताने बनवलेलं आहे. तेने ब्रह्महृदय आदी काही मूळ भगवंताच्या मुखातून आलेले वेद आहे संपूर्ण. भगवंताने सुरुवातीला ब्रह्माजीला ज्ञान दिलं भगवंताने. तर म्हणून वेद जे आहे, ज्ञान आहे, भगवंताच्या मुखातून आलेलं आहे, साधारण माणसाने बनवलेलं नाही. आध्यात्मिक जगतातून कृष्णाकडून आले आहे. बोलकिरे प्रेमधन हरिनाम संकीर्तन आध्यात्मिक जगतातून कृष्णाकडून आले आहे. स्वतः हे ज्ञान साधारण मनुष्याने बनवलेलं नाहीये. फक्त प्रभुपादाने त्याचं तात्पर्य लिहिलं आहे, पण जे मूळ ज्ञान जे आहे स्वतः भगवंतापासून आलेलं आहे. व्यास मुनी त्याची रचना केलेली आहे, नंतर प्रभुपादाने फक्त त्याचं तात्पर्य हे लिहिलेलं आहे. पण मूळ ज्ञान हे भगवंतापासून आलेलं आहे. आई वडिलाकडे मार्ग दाखवते. आई काय करते? वडिलाकडे मार्ग दाखवते. वेदांचे दुसरे नाव आहे श्रुती. वेदांचं दुसरे नाव आहे श्रुती. तर श्रुतीमध्ये श्रवण करून जाणे, ज्ञान घे, श्रवण करणे, ऐकून. पहिला जे शिष्य असायचे तर काय करायचे? ऐकून, कुणाकडून? गुरुकडून ऐकायचे, ज्ञान प्राप्त करायचे. म्हणून हे वेदाला वर्णन केलं की वेद एक मातेप्रमाणे आहेत. वेद काय आहे? माता आहेत आणि कृष्ण पिता आहेत. तर कृष्णानेच काय केलेलं आहे? मातेला ज्ञान प्रदान केलेलं आहे. तर वेद माता आहेत आणि कृष्ण आपले पिता आहेत. कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धनप्रभा आपण म्हणतो. तर वेद मातेप्रमाणे आहेत आणि कृष्ण हे पित्याप्रमाणे आहेत. वेदाचे दुसरं नाव श्रुती आहे.
श्रवणाने मिळवलेले ज्ञान, श्रवणाने हे मिळवलेले हे ज्ञान आहे. तर श्रवण करून मिळवलेले ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे. आपण श्रवण करून मिळवलेले ज्ञान आहे. म्हणून प्रायोगिक ज्ञान नाही, हे ज्ञान आहे प्रयोग करून नाही. प्रयोग करून हे एक्स आणि वाय हे संपूर्ण हे हायड्रोजन प्रयोग करून बनवलेलं ज्ञान नाहीये. तर श्रवण करून हे प्राप्त केलेलं ज्ञान आहे. तर सर्व जे आचार्य आहेत, गुरु आहेत, त्यांनी आपल्या गुरुकडून श्रवण केलेलं आहे. आणि शेवटी ब्रह्माजीचे भगवंताकडून त्यांनी श्रवण केलेलं आहे. म्हणून परंपरेनुसार हे ज्ञान आलेलं आहे, म्हणून ते परिपूर्ण आहे. श्रुतीला माते समान मानले समाजे. श्रुती म्हणजे माता. शास्त्र काय आहे, श्रवण करून आपण शिकतो, ठीक आहे, मातेप्रमाणे आहे. कारण एकदा पुत्र आहे, तो म्हणला की मला वडिलाला जाण्याचं आहे. वडील कोण आहे, त्यांनी पाहिलं नाही वडिलाला. तर सर्वात सोपा विषय काय आहे, आईला विचारलं पाहिजे. आई सांगेल की हे तुमचे वडील आहेत, ते वडील आहेत. पण तो म्हणला की नाही, मी आईला नाही विचारणार, मी काय करणार, शेजारच्या लोकांना विचारणार की माझे वडील कोण आहे. योग्य मार्ग आहे का शेजारा? किंवा कोणी म्हणलं की प्रत्येक व्यक्ती जे आहेत त्यांचं मी काय करेन, ब्लड चेक करेन की त्याचे अंश माझ्यामध्ये आहेत का, अशा प्रकारे. ते पण असे काही किती लोक आहेत तुम्ही चेक करणार संपूर्ण अशा प्रकारे. तर म्हणून हे सोपं नाहीये अशा प्रकारे. म्हणून शास्त्र सांगतं प्रयोगाद्वारे समजणं फार अवघड आहे की त्याला किंवा भगवंताला. तर सर्वात महत्वपूर्ण आहे, तुम्ही आईला विचारा माझे वडील कोण आहे. आई तुम्हाला सांगेल हे तुझे वडील आहेत अशा प्रकारे. तर श्रुती, वेद किंवा शास्त्र हे आपल्या मातेप्रमाणे आहेत. तर तुम्ही मातेला विचारा, तर त्याच्यामध्ये वर्णन आहे की भगवंत कोण आहेत, अरे भगवंत कोण आहेत. शास्त्राद्वारे आपण समजू शकतो भगवंत कोण आहे. बाकी इकडे तिकडे जर विचारत बसलं तर आपल्याला समजू शकणार नाही. कोणी म्हणे की भगवंत असे आहेत तसे आहेत, निराकार आहेत, निर्गुण आहेत सांगते. शास्त्राचा जर आधार घेतला तर शास्त्र सांगतो की कृष्ण भगवंत आहे, त्यांची सेवा आपल्याला केली पाहिजे. तर त्या प्रकारे ही आई आहे, श्रुती समान आहे. आईला विचारलं पाहिजे की पिता कोण आहे, तो वडीला जाण्याचा असेल तर आईला विचारा. भगवंताला समजा असेल तर शास्त्राचं पालन करा. प्रयोग अशक्य आहे, प्रयोगाद्वारे आपण समजू शकत नाही भगवंताला. अशा प्रकारे आपल्या अनुभवाने, प्रायोगिक ज्ञानाने आणि इंद्रिय कार्याने खरे ज्ञान मिळणार नाही. आपल्या अनुभवाने मला अनुभव झाला नाही, मला ठीक आहे. नंतर दुसऱ्या प्रयोग ज्ञानाने प्रयोग करून, नंतर तिसरे इंद्रिय कार्याने डोळ्याद्वारे आणि घ्याच्या कानाद्वारे प्रयत्न करून हे खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. तर खरं ज्ञान कधी प्राप्त होईल आपल्याला, श्रुती मातेप्रमाणे आहे. माता श्रुतीप्रमाणे आहे. तर तिला जर विचारलं तर माता सांगेल की पिता कोण आहे, तर शास्त्र सांगते की भगवंत कोण आहे. भगवंताला समजायचं असेल तर आपल्याला शास्त्राचं अध्ययन आपल्याला करावे लागेल. त्यासाठी वेद मातेला स्वीकारावे. वेद माता, वेद हे मातेप्रमाणे आहे. माता पुढील कोणाला सांगते त्याप्रकारे वेद आपल्याला सांगतात की भगवंत कोण आहेत, आपले पिता कोण आहेत खरे. तर ते आपल्याला वेद सांगतील. म्हणून वेद आणि मातेला स्वीकारले पाहिजे. कसे स्वीकारायचे, ज्ञान प्राप्तीची विधी. वेदाला स्वीकारायचं आहे, कसे स्वीकारायचं आहे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ज्ञान प्राप्तीची विधी काय आहे, गुरु शिष्य परंपरा एवं परा प्राप्तम राजसो विदु सहकार्याने मदा योग नष्ट पर्यंत. तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय आहे, गुरु शिष्य परंपरा आहे. तर कुणी रस्त्यावर बसला, या तुम्हाला सांगतो कृष्णाबद्दल श्रवण नाही केलं पाहिजे आपण, तर विचारलं पाहिजे की हा व्यक्ती परंपरेमधून आलेला आहे का, परंपरेमधून आलेला आहे का, त्याचा गुरु कोण आहे, त्याचा गुरु कोण आहे. आणि शेवटी भगवान श्रीकृष्णापासून आलेली परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णापासून चार संप्रदायाचे आहेत ब्रह्माजी, रुद्र संप्रदाय आहेत विष्णू स्वामी, श्री संप्रदायाचे आहेत रामानुचार्य, आणि नंतर निंबाळकर कुमार संप्रदायाचे निंबाळकर आचार्य संपूर्ण. तर ब्रह्माजी आहेत, शिवजी आहेत, लक्ष्मी आहेत, ब्रह्म, रुद्र आणि चार कुमार आहेत. अशा प्रकारे भगवंताने स्वतःला हे ज्ञान दिलं सुरुवात. चार संप्रदाय, अधिकच संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये अनेक काही संप्रदाय आले असतील, ते पण त्या संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय आहेत, ते पण ब्रह्मदेव गाडी संप्रदायामध्ये आहेत. भगवंताने स्वतः ब्रह्माजीला ज्ञान दिलं. ब्रह्माजीने नारदाला दिलं, नारदाने व्यासा दिलं, व्यासाने नंतर मग हे मध्वाचार्याला दिलं, महावीरपुरी चैतन्य महाप्रभू. अशा प्रकारे
इस्कॉन संस्था जी आहे ब्रह्मविद्या संप्रदायामध्ये, ते आपल्या संप्रदायाचे आचार्य आहेत ब्रह्माजी. ब्रह्म संप्रदायामध्ये हा संप्रदाय. म्हणजे रुद्र आहे, कुमार आहे आणि श्री संप्रदाय अशा प्रकारे. तर गुरु सत्संग परंपरेमधून ज्ञान प्राप्तीची विधी आहे. गुरु सत्संग परंपरेमधून हे श्रवण केलं पाहिजे. तर वेद माता आहे आणि कृष्ण हे पिता आहेत. तर ब्रह्माजी आहेत आदी जीव, त्यांना प्रथम वेद मिळाला. तेने ब्रह्महृदय आदी कवे मोहयंती यत सूर्य. तर स्वतः भगवंतांनी सुरुवातीला ब्रह्माजीला हे ज्ञान प्रदान केलं. श्रीमद भागवतचा पहिला स्कंद, पहिला अध्यायाचा पहिला श्लोक. तर तुम्ही भक्तीशास्त्री पूर्ण झाल्यानंतर जर भक्ती हो शिकायची इच्छा असेल किंवा मंदिरामध्ये पण तुम्ही अध्ययन करू शकता, किंवा घरी राहून पण तुम्ही श्रीमद भागवतचं अध्ययन केलं. भागवतचा पहिला स्कंद, 12 स्कंद आहे भागवतमध्ये, 18 पुस्तक आहेत. पहिल्या स्कंदाचा पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक. स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला हे ज्ञान दिलं. आदिजीव त्यांना प्रथम वेद मिळाला. आदिजीव म्हणजे ब्रह्माजी प्रथम जीव आहेत. आपले पुत्र नारद इतर शिष्यांना त्याने वेद दिले. नंतर ब्रह्माजीचे पुत्र आहेत नारद मुनी, तर त्यांनी शिष्याला त्याचे वेदाचं ज्ञान दिले. भगवद्गीता एवं पराप्राप्तम राजस सहकालीन मता योगो नष्ट प्राप्त. म्हणून प्रयोगाने हाच निष्कर्ष मिळेल. प्रयोगाने हाच निष्कर्ष मिळेल. किती जर प्रयोग केला तर हाच निष्कर्ष पाहिजे. परंपरेद्वारे ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. किती प्रयोग केले तर सर्व सांगतील की बाबा परंपरेद्वारे ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, बरं ज्ञान प्राप्त होणार नाही. मोठा आहे आपला भाग पुढेही हो. आता 3 वाजलेले आहेत. एवढे शेवटचं हे करतो. पण वेळ जास्त लागेल, प्रयोगाने पण निष्कर्ष मिळेल. तर मुंबईला यायचं आहे, मुंबईला येण्यासाठी किती मार्ग आहेत? अनेक मार्ग आहेत. ठाणे मार्ग आहे, पुणे मार्ग आहेत, कोकण मार्ग आहे, वेगवेगळ्या मार्ग आहेत. पण सरळ स्टेट मार्ग आहे. पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर एक्सप्रेस हायवे आहे, 3 तासामध्ये पोहोचू शकता. पण कोणी म्हणाल की नाही मी मनमाडला जाईल, नाशिक मार्गे असं करून पण येईल. अशा प्रकारे प्रयोग केला नाही अशा प्रकारे स्वतःच्या मनाने. पण शास्त्रामध्ये सांगितलं की सरळ मार्ग आहे भगवंताने, कृष्ण भगवंताने भक्ती केली पाहिजे. वेद वाक्य स्वीकार केला तर कमी वेळेमध्ये जास्तीत आपण लवकर फायदा होऊ शकतो. तसं फिरून यावं लागेल. म्हणून प्रयोग केला आणि 1 लाखो वर्ष लागतील आपल्याला. पण वेदाचं जीवनामध्ये आचरण केलं, शास्त्राचं पालन केलं तर आपल्याला कमी वेळामध्ये आपण पोहोचू शकतो. म्हणून वेदमातेला तर्काविना स्वीकारले पाहिजे. वेद मातेप्रमाणे आहेत. तसं वडील जाणार असेल, मातेला विचारलं पाहिजे, शेजाऱ्याला किंवा इकडे विचारलं नाही पाहिजे. तर त्या प्रकारे भगवंताबद्दल ज्ञान प्राप्त करायचं तर आपण वेदाचं जीवनामध्ये स्वीकार करावा लागेल. वेद म्हणजे ज्ञान, त्यामध्ये गीता, भागवत, उपनिषद अशा प्रकारे हे ग्रंथाचं आचरण करावं. ज्ञान प्राप्तीचे प्रमाण मध्वाचार्य 10 प्रमाण देतात. तर हे आपण पुढच्या वेळेस चर्चा, फार मोठा आहे, 10 प्रमाण आहेत. निर्दिष्ट आहे ज्ञान प्राप्तीचे 10 प्रमाण, आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हरे राम हरे राम, राम राम हरे. तर आपण बरोबर 2 वाजता 1 वाजता चालू केलं तर बरोबर 3 वाजता संपलोय. त्यामध्ये कुठल्या प्रकारचं मी हे करणार नाही, कारण आपण बहुमूल्य वेळ काढून आला त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद सर्वांचं. जर कोणाला शंका समाधान असेल तर आपण विचारू शकता परीक्षेबद्दल, आणि तर काय असेल तर कोणाला आहे शंका समाधान, टीका टिप्पणी वगैरे काही? कसं वाटलं हरे तुम्हाला कृष्ण पेपर प्रभू. वगैरे? बोला. हा प्रभूजी, आम्ही असाइनमेंट सगळ्या लिहून